माझं नाव धनंजय रामचंद्र शिंदे. मी निवडणूक आयोगाला पहिलं याद्यांच्या बाबतीत सुद्धा पत्र दिलेलं होतं. पण आज जे उमेदवारांना चिन्ह वाटप दिले सातारा शहरामध्ये, त्यामध्ये असा प्रकार घडलेला आहे की निवडणूक आयोगानं एकतर तुमचं प्रशासनाला म्हणजे निवडणूक उमेदवाराला सर्व फसवल्यागत केलेलं आहे. कारण की नगराध्यक्षाचे जेवढे उमेदवार आहेत त्यांची चिन्ह म्हणजे पहिल्यांदा चिन्ह जी डिक्लेअर केली, जी फळ्यावर जी चिन्ह लावलेली होती, साधारण 201 चिन्ह होती. त्यातलं त्यांनी काय केलं, प्रत्येकाला चॉईस करायला लावली व चॉईस केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला सांगितलं की नगराध्यक्षांची चिन्ह वेगळी गेलेली आहेत. मग काय काय नगरसेवक जे खाली उभे होते वार्डातले, त्यांची चिन्ह नगराध्यक्षाला गेलेली काय काय. तर असा प्रकार झालेला आहे की जी चिन्ह वार्डात तुम्हाला नगरसेवकांना, जी खाली नगरसेवक उभे आहेत त्यांना, अपक्ष लोकांना जी चिन्ह मागणी केलेली होती त्यातली न मिळाली, जी न दिलेली आहेत, गेलेली आहेत, त्याच्या बदल्यात जी काही 100-200 चिन्ह यांनी डिक्लेअर केलेली होती त्या उमेदवारांना मागणीनुसार यांनी चिन्ह दिलेली नाहीत. म्हणजे जेणेकरून अपक्ष उमेदवारांवर अन्यायच केलेला आहे. जेणेकरून आता जी शिल्लक चिन्ह होती ती उमेदवारांनी काही उमेदवारांनी मागितली, आम्हाला बाबा प्राधान्यानं आम्हाला एक गॅस सिलेंडर, बाबा वेगवेगळी चिन्ह होती, AC, पंखा वगैरे अशी. परंतु ही प्रशासनानं मागणी करूनसुद्धा प्रत्येकाला AC चिन्ह हे बऱ्याच लोकांना AC मनमानी कारभारागत दिलेलं आहे. मग जेणेकरून हा कार्यक्रम ठरवून केला आहे का काय आम्हाला कळेना, की का मशीन मॅनेज केलं आहे सातारा शहरातलं की ACची चिन्ह देऊन उमेदवारांना पाडावं असा कार्यक्रम आखला आहे का काय, असं आम्हाला वाटतंय व असं आम्हाला समजतंय. त्यामुळं प्रशासनानं हा कारभार, जो निवडणुकीचा जो कारभार केलेला आहे, हा भोंगळ प्रकारे चाललेला आहे. याच्याकडे सातारच्या जनतेने व लोकांनी याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. कारण जे आपल्याला अधिकारी, निवडणूक अधिकारी जे आहेत त्यांचं म्हणजे जे माहिती देण्याचे जे प्रकार आहेत, म्हणजे निवडणूक आयोग आहे त्यांनी साधारण पेपरला कळवायला पाहिजे होतं. त्यात आम्ही त्यांना मागणी केली की पेपर बाबा कुठल्या पेपरला कळवायचं, त्यांनी नुसतं आम्हाला दाखवलं कार्यक्रम जाहीर करा. पूर्णपणे हा कार्यक्रम वेगळ्या प्रकारे हाताळलेला आहे. कारण की 21 तारखेला उमेदवारांनी माघार फॉर्म घेतले, त्याच्यानंतर त्यांना 1-2 दिवसात चिन्ह द्यायला त्यांनी प्रलंब लावला. जेणेकरून 25 ची 26 तारीख केली, 26 तारखेला चिन्ह वाटप केली. अजून अनुक्रमांक सुद्धा दिलेला नाही. आता हे अनुक्रमांक द्यायला अजून 1 दिवस घालवणार असं समजतंय. परंतु यामध्ये सामान्य नागरिकांची पिळवणूक व सामान्य मतदाराची पिळवणूक होते. कारण की हा प्रकार असा आहे की हा कार्यक्रम हा मॅनेज करून केल्यागत आहे. त्यामुळे सातारच्या सूक्ष्म जनतेने मतदाराचे नाव व चिन्ह बघूनच मतदान करावं, हे माझी अपेक्षा आहे.